नमस्कार बाळांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 99% पेक्षा जास्ती कसे मार्क्स पाडतात। आता सीईटीचा पेपर म्हणला तर पर्सेंटाइल येतात, आता ते मार्क्स वरून पर्सेंटाइल कन्वर्ट होतात, प्लस कुठल्या कुठल्या शिफ्टला झालेत, मग शिफ्टचे टॉपर्स, हे सगळं ऍव्हरेज हे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूया। आता 99% पेक्षा जास्त का, कारण जे टॉप कॉलेजेस आहेत ना त्यांच्या कट ऑफ 99+ लाच असतात, हे लागणारच आहे। मग काही जे बेस्ट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात ना की ज्यांच्या कट ऑफ 99.5% पेक्षा जास्त असतात, मला ते कसे पाडता येतात हा पाहूया। आता मी इथं काय जादूचा मंत्र नाहीये, कारण आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या, किंवा सर एक असं पुस्तक द्या की त्यावर प्रश्न पडतील, असं कुठलंही शॉर्टकट नाहीये। बोर्डला तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील किंवा काहीतरी पीवायक्यू करा असं असतील। ह्या वर्षीचा बोर्डचा फिजिक्सचा पेपर बघितला तर तो कंपॅरेटिव्हली टफ पण आलेला, त्यामुळं की काही शॉर्टकट नाहीये, तुम्हाला कष्टच करावं लागेल। राहिलेला आहे 1.5 महिना, त्याच्यामध्ये केला तर ऑब्व्हियसली जातात, पण ऍक्च्युअली आपण स्टेप काय फॉलो करायला पाहिजे जेणेकरून ते मार्क्स पडतील ते पाहूया। आता पहिली स्टेप काय की किती मार्क्सला 99% येतात। आता 140 मार्क्स पाहिजेतच, 140+। आता तुम्ही म्हणणार हे कशावरनं, काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले सर 150 160+ लागतात ना, की इतके मार्क्स असतील तरच आम्हाला 99% जास्त येतात। नाहीये, लास्ट इयरच्या कट ऑफ जर पाहिल्या तर 140च्या अराउंड होत्या, आणि त्याच्या मागच्या वर्षी 2023च्या जर कट ऑफ पाहिला तर त्या आणखीन कमी होत्या। का 2023चे पेपर्स खूप टफ होते, मागच्या कंपॅरेटिव्हली तुम्ही काढून बघा, पीवायक्यू घ्या आणि 23चे पेपर्स बघा की टफ होते, मॅथ्स तर एक खूपच हायर लेवलला होता। आता हे कट ऑफचा एक व्हिडिओ आहे मागचा, बघून घ्या की मार्क्स वर्सेस कट ऑफ। आता हे मार्क कशावरून काढलं तर आमच्याकडे दोन्ही ब्रँचेस ऑफलाईन आहेत, तिथल्या मुलांचे मार्क्स घेतले आणि त्या मार्क्सनुसार त्यांना आलेले पर्सेंटाइल। काही शिफ्टला 2023 मध्ये कसं झालेलं माहितीये का, एक शिफ्ट अशी खूप सोपी आलेली, मग त्या शिफ्टचे मार्क्स असे रॉकेट झाले, मग त्या मुलांचे पर्सेंटाइल कमी आले जास्ती मार्क पडून। हे 2023 मधली एक शिफ्ट होती, तिथं असं झालेलं। 1-2 मार्क कमी जास्त होतात, ते ऍव्हरेजिंग होऊन होतं, पण लास्ट इयरच्या कट ऑफ सगळ्या घेतल्या की अराउंड 140ला 99% आले। ठीक आहे, बायोलॉजीला थोडेसे आणखीन कमी मार्क्स लागतात, का बायोलॉजीमध्ये जी फिक्स मुलं जे असतात की काही झालं मी एमबीबीएसच करणार आहे, ती मुलं सीईटीचा फॉर्म नाही भरत आहेत। ठीक आहे, ओके। मग आता इथं पाहूया आपण की नेमकं काय करतात हे बघा। ओके, ठीक आहे, चला 140 जायचं। आता 140 जायचं म्हटलं तर इथं मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी इच्छेने निवडलाय, मग मॅथमॅटिक्स साठी काय असेल तुम्हाला ऍट एनी कॉस्ट 70 पाहिजेतच मॅथ्स मध्ये, 70+। कसे पाडायचे काय पाडायचे ते व्हिडिओ मध्ये नंतर पाहता येतोय, आपण टाकतोय की बाबा कुठले इझी चॅप्टर्स वगैरे आहेत। बायोलॉजी मध्ये काही झालं मुलांना 80+ पडतातच, हे इझी आहे, इथं काय लोड नाही आहे। मॅथ्स मध्ये टफ जाईल, मॅथ्स मध्ये त्रास देईल 70+ ला जाणं, कारण मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स खूप 3-4 वर्षातले पाहिले ना तर जेडब्ल्यू मेन्सच्या लेवलच्या, आता सगळे येत नाहीत पण निम्मे हार्डली एक 20-25 क्वेश्चन इझिली जेडब्ल्यू मेन्सच्या लेवलचे यायला लागले, मग इथं त्रास घ्यावाच लागेल। बायोलॉजीचं क्लिअर आहे, इथं काहीच प्रश्न नाही, 80+ जातातच, कारण सगळा थेरॉटिकल टेक्स्टबुक क्वेश्चन्स रट्टा। केमिस्ट्रीला तुम्हाला 40+ जायला काहीही प्रॉब्लेम नाहीये, कारण केमिस्ट्री मध्ये न्यूमरिकल्स कमी आहेत, फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत आणि ते आणि इझी असतात। मग आता न्यूमरिकल इझी कशावरनं, कंपॅरेटिव्ह फिजिक्स करा तर तुम्हाला तिथे इझी जाणार आहेत। इथं मॅक्सिमम थेरी येते आणि त्यामुळे 40+ जायलाच पाहिजेत, आणि बरेच विद्यार्थी जातात। आम्ही तर पाहतोय की हायेस्ट मार्क्स मुलांना केमिस्ट्रीमध्ये असतात, पीसीएम वाल्यांचे, पीसीबी वाल्यांचे बायोलॉजीला हायेस्ट जातात। ओके, इथं 40+। सगळ्यात डिसाइडिंग फॅक्टर जो आहे मार्क्स पाडण्यासाठी आपल्याला, तो आहे फिजिक्स। फिजिक्सवर प्रेम व्हायला पाहिजे बाळांनो, ते धोका कधीच देत नाही। मग काय फिजिक्सवर प्रेम झालं ना, धोका कधीच मिळणार नाही आयुष्यात, कारण फिजिक्स एकमेव असं आहे की आयुष्यभर साथ देणार आपली। म्हणणार आम्ही माप लागलो सर याच्या मागं, पण हे कुठं आम्हाला भावच देत नाही। आता ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे, कारण एकदा का फिजिक्सनं भाव द्यायला लागला तर तुम्ही आयुष्यात टॉपला जाताय, आणि ह्या एक्झाम मध्ये तर जाणारच आहे, त्यात काय वाद नाही। मग फिजिक्स मध्ये ना आपल्याला 30+ ला जायला लागेल, 30+ मार्क्स। आता 30+ मार्क्स कसे जायचे हे ऑलरेडी मी एक मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय की तुम्हाला 6 ते 8 थेरी क्वेश्चन्स आहेत आणि 20 न्यूमरिकल्स जे येतील ना ते खूप इझी येतात।
20 न्यूमरिकल्स फॉर्म्युला बेस्ड असणार आहेत. सबस्टिट्यूशन, आन्सर, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग असे क्वेश्चन्स असतील. ते स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत. ते 20 आणि ते 5 तर थेरीला पडतीलच. मग तुम्हाला राहिले 5 to 10 पाडणे ना, हे कॅल्क्युलेशन्स असतील. आता ह्याच्यासाठी चांगलं आहे का नाही, फिजिक्स वगैरे तुम्हाला टेस्ट सिरीज फ्रीली अवेलेबल केल्या ते बघून घ्या. प्लस PYQ पण दिले ते पण करून घ्या. कारण आता काय मोठे मोठे बुक घेण्यात काय लॉजिक नाही आहे. तुम्हाला जायचं आहे 140 प्लस 99%. बायोवाल्यांना त्रास नाही, हे क्लिअर सांगतोय. मॅथ्स वाल्यांना त्रासदायक आहे. रिझन का, मॅथ्स पण टपायला लागलाय, फिजिक्स पण टपायला लागलाय. मग तिथं त्रास देण्यासाठी तुम्हाला हे दोन कार्य करतात. मग तुम्हाला इथं जायलाच पाहिजे. मग इथं मी म्हणतोय 30 प्लस 40 आणि इथं 70 हे टार्गेट आहे. थोडासा चांगल्या लेवलचे न्यूमरिकल झाले तर इथं 35च्या अराउंड जात आहे. मग इथे आणखीन वाढतात. केमिस्ट्री ठीक आहे, केमिस्ट्रीचे 40चे 45 होऊ शकतात. मग आमच्याकडे रेअरली काहीतरी मुलं सापडतात 48 47च्या हार्डली बरेच मुलं सापडलेत. आता रेअरली का म्हणतोय मी ती, कारण त्यांचं हे पण चांगलं पाहिजे ना मला. 168 171 179 हे अशी मुलं काहीतरी सापडलेले असतात. पण त्या मुलांचा मी इथं कन्सिडर नाही करतायत, कारण ती थोडीशी ऑलरेडी अभ्यास चालू केलेला असतो. तुम्ही 11th पासून चांगलं फक्त सीईटीवर फोकस केलेला होता. मग त्या मुलांचं सोडून द्या ज्यांच्या आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो. पण आपलं टार्गेट आता 99चं. सो 140 सो 70 इथून मॅथ्स वाल्यांसाठी आणि इकडे 40-30 हे प्लसचे झाले पाहिजे. बायोवाल्यांसाठी क्लिअर आहे. ओके, आता हे जायचं कसं, की त्याच्यासाठी एक आपण फॉर्म्युला सांगतोय तुम्हाला की बाबा ह्या गोष्टी फॉलो करा, ऑटोमॅटिक स्कोर वाढेल. आता पहिली गोष्ट काय, की सगळ्यांनी नोट्स पाहिजेत. आता तुम्ही म्हणा नोट्स कशासाठी बाबा, कारण आपण एक्झामला जाणार आहे. मग एक्झामच्या आपल्याला सवय काय लागल्या, एक्झामच्या आदल्या दिवशी अभ्यास करून जायचा. आता बोर्डचा पेपर आहे, समजा फिजिक्स होता, मॅथ्स होता, इंग्लिश असेल, काही जणांचा मराठी असेल. मग त्या मुलांनी काय केलं, परीक्षा उद्या आहे ना, तर आधी 2 दिवस त्याच विषयाचा अभ्यास करत होतो. पण आता इथं आहे का तसं नाहीये. इथं काय 11th and 12th हे दोन्ही करून जायचं आहे. मग हे दोन्ही स्टँडर्ड करायचं आहे. तर तुम्हाला ते लगेच होणार आहेत का, 1 दिवसात 2 दिवसात नाही होणार आहेत. मग आपल्यासाठी त्या नोट्स पाहिजे. मग तुम्ही शॉर्ट नोट्स असतील, जसे आम्ही फिजिक्सच्या शॉर्ट नोट्स मोबाईल ऍप मध्ये दिलेत बघा. केमिस्ट्रीच्या आता शॉर्ट नोट्स काढायला वेळ आहे का बघा, नसेल तर बुकमध्ये अंडरलाईन काही मुलांनी केलेलं आहे, काही मुलांनी नोट्स बनवलेल्या आहेत. मग ते वाचायला पाहिजेत. प्रत्येक आठवड्यामध्ये समजा 1 दिवस थेरी वाचण्यासाठी घालवा. काही मुलांनी रोज थेरी वाचत असतील, आता त्याला शेड्यूल बनवायला लागेल की बाबा मी सॅटर्डेला थोडी थेरी आणि संडेला थेरी. क्लिअर आहे, म्हणजे मी पूर्ण दिवस संडेचा थेरी वाचेन. मग इथं शॉर्ट नोट्स करा, जेणेकरून रिव्हिजन चांगली होत राहील ना. आणि इथं रिव्हिजन व्यवस्थित झाली आपली तर कुठेही त्रास होणार नाहीये. कारण जर मी आज वाचलं आणि मी डायरेक्ट आठवड्याने एक्झामला चाललोय तर ते विसरणार. त्यासाठी थोडीशी रिव्हिजन कंटिन्युअस पाहिजे. असं नका करू की मी 11वी वाचलंय, टेस्ट सोडवली, टेस्टला पण चांगले मार्क्स पडलेत, PYQ सोडवले, मला सुटायला लागलेत आणि आता मी डायरेक्ट एक्झामला जातो. महिन्याभरानं 1.5 महिन्यांनी एक्झामला जाणार आहे बाळा, तो पण लक्षात नाही राहणार. त्यासाठी रिव्हिजन पाहिजे आणि रिव्हिजनसाठी आपल्याला करण्यासाठी शॉर्ट नोट्स पाहिजे किंवा ऍटलीस्ट बुक्स मध्ये अंडरलाईन करा की जे अंडरलाईन केले तेवढंच वाचतंय. दुसरी गोष्ट काय की फॉर्म्युला शीट. आता का मॅथ्सला सगळे फॉर्म्युले, फिजिक्सला सगळे फॉर्म्युले, केमिस्ट्रीचे फिजिकल केमिस्ट्री आणि बाबा रिएक्शन्स. काही मुलांना रिएक्शन विसरतात, मग त्या पण रिवाइज करायला पाहिजेत. मग हे सगळं तुमचं फॉर्म्युला शीट मध्ये आलं पाहिजे. म्हणजे काय, फिजिक्सचे फॉर्म्युले असतील, ठीक आहे, मॅथ्सचे पण येणार आणि केमिस्ट्रीचे काय येणार, फॉर्म्युला शीट प्लस रिएक्शन्स हे लागलं. बायोच्या मुलांना फिगर प्लस चार्ट्स हे लागतात. हे प्रॅक्टिस लागेल. बायोच्या मुलांना फिगर्स आणि चार्ट्स करावे लागतात. चार्ट्स कशाला की बाबा चार्ट्स नुसार चॅप्टर लक्षात येईल. माइंड मॅप असतो ना चार्टचा, बायोमध्ये फेमस आहेत. फिगर्स वरती पण बरेच क्वेश्चन येतात, त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. आणि हे ना आता तुमचा PCM असेल और PCB असेल, हे बाळांनो 2 दिवस फिजिक्स साठी, 2 दिवस केमिस्ट्री, 2 दिवस मॅथ्स किंवा बायोलॉजी, अशी रोज ह्यांची रिव्हिजन करायची. म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा बायो, गुरुवार शुक्रवार शनिवार फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा बायो, संडेला सगळी थेरी. मग हे असं रोज करायला पाहिजे. रोज करायचे 1 तास 2 तास लागेल. कारण का, स्ट्रेट फॉरवर्ड जे क्वेश्चन्स येणार आहेत की डायरेक्ट सॉल्व्ह करण्यासाठी
ते ह्याच्यामुळे सुटणार आहे. ठीक आहे. आता हे का मी माझ्या स्वतः आयुष्यात 10 वेळा वापरलं, 10च्या 10 गेटला. मला फक्त 15 दिवस लागायचे पूर्ण इंजिनिअरिंगची रिव्हिजन करून जायला. का मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ज्या थेरी नोट्स वगैरे बनवलेले ना त्याच्यावरून करण्यासाठी. कारण मी स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं. आता IITचा पेपर आहे बाबा, गेट इझी तर नसतो, पण माझ्याकडे वेळ नसायचा. मी माझ्या कोचिंग मध्ये ऑफलाईन मध्ये बिझी असल्यामुळे 15-1 दिवस तेवढंच करून जायचो. कारण का मला ह्या नोट्स आणि हे फॉर्म्युला आणि हे प्रूव्ह आहे. तुम्ही पण बघा की विसरतंय. बऱ्याच मुलांचा आता प्रश्न काय पडला, सर आमचे फॉर्म्युले विसरायला लागलेत, कळत नाही. पण ती रिव्हिजन नाहीये ना, ती रिव्हिजन लागेल. थर्ड, PYQ ला पर्याय नाहीये. का की तुम्ही नोट्स, फॉर्म्युले आणि प्रॅक्टिसचे काही क्वेश्चन सोडवले. मग तुमचा अभ्यास खरोखर चांगला झालाय की नाही हे कळणार कधी? PYQ घ्या. आता PYQ सोडवल्यामुळे कॉन्फिडन्स वाढायला चालतोय की बाबा मी केलेला अभ्यास आणि आता मागच्या एक्झाम्सना पडलेले क्वेश्चन्स ते सुटायला लागलेत. आणि जर सुटत नसतील तर समजून घ्यावं लागेल आपल्याला की आणखी थोडंसं कष्ट करावं लागणार आहे. CETची एक्झाम ही स्पीड आणि अॅक्युरसीची आहे. कारण फास्ट क्वेश्चन सोडवायचे पण आहेत आणि ते बरोबर आले पाहिजे. सगळे क्वेश्चन सुटले पाहिजेत असं टार्गेट नाही आहे. JEE सारखं पण नाही आहे, कारण JEE मध्ये टाइम जास्त आहेत, क्वेश्चन्स कमी आहेत. त्यामुळे तिथं थोडासा लेट झाला, स्लो गेला, बरोबर सोडवला तरी चालेल. पण इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला स्पीड पाहिजे आणि अॅक्युरसी पण पाहिजे. JEE मध्ये टाइम एक्स्ट्रा आहे, क्वेश्चन्स कमी आहेत. हा, तुम्ही म्हणा JEEचं आणि CETचं कंपॅरिझनच नाही. बरोबर आहे, का JEEचे क्वेश्चन्स टफ आहेत, पण तिथं थोडीच तुम्हाला हायेस्ट मार्क्स पाहिजेत. तिथल्या कट ऑफ पण बघा ना की 150 पर्सेंटाईलला किती येतात, 150 मार्क्सला किती पर्सेंटाईल येतात. तसं CETला नाही आहे. CETला क्वेश्चन्स जास्त आहेत. JEEचा टफनेस जास्त आहे, टाइम जास्त आहे. इथं टफनेस कमी आहे, टाइम कमी आहे. त्यामुळे इथं स्पीड लागेल. त्यामुळे PYQ तुम्हाला कॉन्फिडन्स देईल. क्लिअर आहे. आणि देन टेस्ट. आता काय झालं, काही मुलांचं कसं म्हणणं असतं, सर आम्ही हे गोष्टी केल्या, PYQ पण सोडवलं, पण PYQ इतक्या वेळा सोडवलेत की आम्हाला आन्सरच पाठ झाले. आता काही न्यूमरिकल्स आहेत, मुलांना वाटतंय की सर आता काय झालं माहितीये का, मी तर क्वेश्चन बघितल्या मला आन्सर माहित असतं सोडवायच्या आधी, काही इतक्या वेळा त्यांच्या डोळ्याखालून गेलेत PYQ. मग त्यासाठी तुम्हाला टेस्ट असतं की टेस्ट तुम्हाला चेक करेल की बाबा तुमचा अभ्यास कितपत झालाय. आता तुम्ही म्हणणार सर आम्ही चॅप्टर वाईज टेस्ट द्यायला आता आमच्याकडे वेळ नाहीये, मग आम्ही काय करू वगैरे आहे. ठीक आहे, जे चॅप्टर खूप इझी आहेत त्यांच्या कंबाईन टेस्ट द्या. म्हणजे आता समजा मॅथ्सचा एक्झाम्पल घेतला तर तिथं मॅट्रायसेस आहे, पुन्हा काय LPP आहे, लॉजिक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहेत. हे चॅप्टर आहेत ना मॅट्रिक्स मध्ये, हे खूप इझी आहेत. ह्याच्या चॅप्टर वाईज टेस्ट द्यायला तुम्हाला वाटतं की बाबा नाही द्यायच्या, म्हणजे कंबाईन टेस्ट द्या, एकत्र करून दिलेल्या असतील त्या द्या, तिथं वेळ वाचेल. हा, जे चॅप्टर स्टफ जातात म्हणजे डेरिव्हेटिव्ह जाईल, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ट्रिग्नोमेट्री, वेक्टर, ह्या चॅप्टरच्या टेस्ट द्या. आणि देन मॉक टेस्टला पण चला. आता ह्या सगळ्या टेस्ट सिरीज आपण फ्रीली अवेलेबल केलेत. सगळी प्रोसेस काय आहे सगळं तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ दिले, त्यामधून बघा. अजून कोणी लावला नसाल तर लावू शकताय. टेस्ट देणं गरजेचं आहे, कारण का इथले क्वेश्चन्स आहेत ना ते तुम्हाला माहिती नसतात, की तुम्ही ऑलरेडी पाहिले नसतील. एका दुसरा पाहिलेला असू शकतो कुठून तरी आलेला, त्यामुळे हे इथं फॉलो करावं लागेल. मग ही प्रोसेस आहे तुम्हाला जाण्यासाठी की मार्क्स 140 प्लस जायचे आहेत. देन फिजिक्स, केमिस्ट्री. आता हे इथं आहे ना, फिजिक्सला मी सांगितलं 30 प्लस काय झालं तरी गेले पाहिजे. केमिस्ट्री 40, ठीक आहे, 40 प्लस चला किंवा 40 चला. इथं त्याच्यासाठी तुम्हाला थेरी प्लस न्यूमरिकल्स. कारण काय आहे, थेरी जर केला नाही न्यूमरिकल सुटत नाही. नुसते फॉर्म्युले पाठ केले पण वापरायचे कसे आहेत हे माहिती पाहिजे ना. बऱ्याच मुलांना असं काय वाटतं की सर आम्हाला फॉर्म्युले पाठ आहे तो पण कधी वापरायचं हेच माहित नाहीये. मग त्याच्यासाठी वेगळ्या टेक्निक्स लागतील. त्यामुळे ह्याच्या पुढचा व्हिडिओ आहे ना की न्यूमरिकल्स कसे सोडवायचे तो बघून घ्या, तिथं क्लिअर करेल. केमिस्ट्री तर तुम्हाला क्लिअर आहे, इथं जायला पाहिजे. मॅथ्स 70 प्लस ना बाळांनो खूप चांगलं पाहिजे. कुठले चॅप्टर्स आहेत, ट्रिग्नोमेट्री, वेक्टर, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, आणखीन पुढे डेफिनेट इंटिग्रेशन. हे चॅप्टर्स तुम्हाला काय देतात, त्रास देतात. डेफिनेट इंटिग्रेशनचे बऱ्यापैकी शॉर्टकट्स येतील, पण डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन्स बघा 2023 वगैरे खूप टफ आहेत. मग इथं तुम्हाला थोडं कष्ट घ्यावं लागेल, इथं त्रास देणार मॅथ्स. ह्यातले इझीच्या क्वेश्चन्स जे आहेत ना, इझी चॅप्टर्स ते पहिला करून घ्या पटकन, ते सोडता कामा नये. महत्वाचा आहे 11th पर चॅप्टर एक क्वेश्चन येणार आहे. तुम्ही म्हणाल ए बाबा ते प्रोबॅबिलिटी आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन कळतंय का तुला, डोकं तू ताणवतंय. बानो मी म्हणतोय क्वेश्चन परम्युटेशन कॉम्बिनेशनचा टफ वाटतोय, येईल टफ, ठीक आहे. पण असंही होऊ शकतं ना की तुम्ही केलाच नाही चॅप्टर आणि खूप इझी क्वेश्चन आला,
मग त्यासाठी बेसिक गोष्टी तरी करा. चॅप्टर सगळा सोडू नका, बेसिक फॉर्म्युले वाचून जावा. सोपा क्वेश्चन पडला निघेल, मग नंतर पश्चाताप होतो क्वेश्चन खूप इझी पडला पण मी चॅप्टर केला नव्हता. त्यामुळे चॅप्टर करून जायचे. बायोलॉजीला नाही 80+ जातो. टेक्स्टबुक ना रट्टा, टेक्स्टबुक आहे जोरात करून चला. टेक्स्टबुकला ऑप्शनच नाहीये बायोमध्ये. टेक्स्टबुक करा. रट्टा म्हणजे तोंडपाठ असल्यासारखं नुसतं, म्हणजे तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ नाही, त्याचं मिनिंग सगळं क्लिअर पाहिजे. इथं तुम्हाला टेक्स्टबुक आहे क्लिअर, 80+ जाणार आहे. बायोला ना मॅक्सिमम आम्ही जे स्कोर बघतो की बायोच्या मुलांचे 99% पाडणं खूप काय टफ नाही जात आहे, इझी जातं कम्पॅरेटिव्हली मॅथ्स वाल्यांपेक्षा, कारण मॅथ्सचा पेपर टफ येतो. सो ह्या गोष्टी आहेत, फॉलो करा. तुम्हाला रिव्हिजन केलीच पाहिजे फॉर्म्युल्यांची रोज, देन थेरी वाचलीच पाहिजे. हे रुटीन काम आहे. हे 100 ते 110 तुम्हाला असेच पाडून देणार आहे. ज्या मुलांना फक्त थेरी क्लिअर झाल्या, फॉर्म्युले क्लिअर झाल्या, 100 to 110 हे मार्क्स इझी जात आहेत. तुम्हाला वरचे 30-40 मार्क्स पाडण्यासाठी ना बाबा थोडस कष्ट, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करणं, PYQ सोडवणं, टेस्ट देणं, असे हे मार्क्स वाढणार. हे मार्क्स डायरेक्ट आहे. नुसता सिलेबस कव्हर केलाय, फॉर्म्युले वाचले, थेरी वाचले, इझी जातात. हे मार्क्स कुणालाही पडणारच आहेत. मग हे अवघड नाहीये माझ्यासाठी हे मार्क्स पाडणं, म्हणजे 150 पर्यंत जाऊ शकता. 150च्या पुढे जायचं आहे तर तुम्हाला कष्टच पाहिजे. आणि त्यासाठी मग आता डेली शेड्यूल पाहिजे तुमचं 12 तासांचे 14 तास, की 150+ जायचं. आता 150+ कुणासाठी, की ज्यांनी अभ्यास केला नव्हता. ज्यांनी 2 वर्ष केला त्यांना काही त्रास नाही, ते काय इझिली ठोकणारच आहे. ज्यांनी केलेला नाही अभ्यास आणि तरी पण त्यांना 99%च्या वर जायचंय, तर त्यांना हे एवढे तास बसलेच पाहिजे. असं 2 तास आणि 4 तास बसून होणार नाही आहे बाळांनो. हे क्लिअर सांगतो. हे पहिला काय नाहीये, हे शॉर्टकट नाहीये इथं कुठली, की बाबा मी एक आठवडाभर बसतो, 2-4 तास करतो, एवढे क्वेश्चन करतो आणि जातो पेपरला. ना, होत नाहीये ते. आणि कोणतं तुम्हाला सांगत असेल किंवा कोणाचं तर ऐकत असाल तर ते फसवतायत. क्लिअर सांगतो तुम्हाला, असं आजपर्यंत मी पाहिलं नाही. आठवडाभर उठले, अभ्यास केले, 2-4 तास केला आणि सीईटीला 99% आले नाही येत आहे. ठीक आहे, हे गोष्टी समजावून घ्या. हा प्लॅन दिलाय, फॉलो करा. किंवा तुमच्या काही आयडिया असतील त्या इथे कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून बाकीच्यांना पण कळतील आणि बाबा आम्हाला पण इम्प्रुव्हमेंट करता येईल, की बाबा आणखीन कुठल्या पद्धतीने करता येतोय अभ्यास. कारण काय, प्रत्येकाचे अभ्यास करण्याची टेक्निक वेगळी असते. पण ही आम्ही स्वतः वापरले, बरेच मुलं वापरतायत, आम्ही सांगतोय ती फॉलो करतायत आणि त्यांचे रिझल्ट पण येत आहेत. त्यावरून आपण सांगतोय. ठीक आहे, चला, थँक्यू.